आपटे नावाच्या एका नासमज शिल्पकाराने जे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचं रेखाटलं किंवा बनवलं आणि मालवण राजकोट या ठिकाणी जो पुतळा उभारला गेला त्यामध्ये छत्रपतींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर एक खोप दाखवल्या गेली आणि या खोपचा संदर्भ सनातन प्रभातमध्ये त्याची जी मुलाखत छापून आली त्यामध्ये तो असा म्हणतो की 1659 नंतरचे शिवाजी महाराज मला रेखाटायचे होते। जो रणसंग्राम झाला त्यामध्ये ही खोप कोणाकडून आली याचं उत्तर देत असताना तो म्हणतोय की अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला। मुळामध्ये इतिहासाची दाखले आणि इतिहासाची संदर्भ साधनं काय सांगतात। जेधे शकावली, जेधे करीना, कवी परमानंदाने लिहिलेलं शिवभारत आणि तत्कालीन शाहीर अज्ञानदास या अज्ञानदासाचा पोवाडा असेल किंवा इतिहासाची साधनं असतील यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वकील ज्यावेळेस तुटून पडला त्यावेळेस पट्ट्याने वार केल्याचा उल्लेख आहे आणि तो वकील अर्थातच कृष्णा भास्कर कुलकर्णी होता। आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर इजा झाली किंवा दगाफटका झाला किंवा हल्ला केला गेला त्यावेळेस तो हल्ला कृष्णा भास्कर कुलकर्णींनी केल्याचा उल्लेख आहे। आणि आपटेंनी अशा प्रकारचा पुतळा बनवून किंवा प्रतिमा बनवून नेमकं त्याला काय सांगायचं होतं महाराष्ट्राला, म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात, अजून तुमची मळमळ का गेलेली नाही। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मला असं वाटते जगातला आणि देशातला पहिला पुतळा असेल की अशा प्रकारे पुतळा तर उभारला, कंत्राटही घेतलं कोट्यावधीचा, त्यावर खर्चही झाला, पण त्या माध्यमातून आपला छुपा अजेंडासुद्धा चालवण्याचं पाप या आपटेंनी केलं। म्हणून आपटेसारख्या अशा मिसरूट न फुटलेल्या आणि कुठलाही अनुभव नसलेल्या अशा अक्कलशून्य माणसावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून गृहमंत्र्यांनी त्याला जेरबंद केलं पाहिजे अशी मी महायुती सरकारला विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।